बाला साहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रद्धेय बाला साहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, मी पूजा लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। 5 वाजून गेलेले आहेत, उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ गेलेली आहे। वरळीमध्ये आपण आता आहोत। आणखीनही काही उमेदवार आत आहेत। माझ्या बाहेर माझ्यासोबत वंचितचे कार्यकर्ते आहेत, हे उमेदवार आहेत। सकाळपासून गेल्या 2 दिवसांपासून काही चर्चा होत्या, जागा वाटप असेल किंवा इतर गोष्टींमुळे काँग्रेस आणि वंचितमध्ये बिनसलेला आहे किंवा वंचितला हव्या तशा जागा काँग्रेसने त्यांना दिलेल्या नाहीयेत अशी चर्चा होती आणि त्याच्यामुळे कार्यकर्ते कुठेतरी नाराज झालेले आहेत काँग्रेसवर वंचितचे। हे सगळं बोललं जात होतं। कार्यकर्त्यांकडूनच जाणून घेणार आहोत नेमकं त्यांची काँग्रेसवर नाराजी आहे का। जसं की मी तुम्हाला सांगितलं, जागा वाटपाच्या बैठकीमध्ये सुद्धा अशा चर्चा होत होत्या की काँग्रेसने वंचितला हव्या तशा जागा दिलेल्या नाहीयेत। काय सुरू आहे, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा काँग्रेस असेल, तुमचं आणि काँग्रेसचं सध्याच्या घडीला कसं आहे? दोघांमध्ये जागा वाटपावरून काही झालं का? नाराज आहेत का काँग्रेसवर कार्यकर्ते? नाही, 100% थोडं बहुत आम्ही नाराज आहे। आम्हाला जसं पाहिजे तसं काय म्हणतात, आम्हाला जे वॉर्ड्स आहेत ते वॉर्ड्स आमचं डिक्लेअर झाले नाही, परंतु कुठे ना कुठे वरचा आमचं जे मायबाप श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर निर्णय त्यांनी काय घेतला असणार, ठीक आहे, आम्ही सर्व मान्य करतो आणि आमचा जे बोलतात काही लोक बोलतात नाराजगी, मी मान्य करतो नाराजगी, पण ते नाराजगी आमचं सर्व मिटलेलं आहे। आता आम्ही एकत्र येऊन स्ट्रॉंगपणे आम्ही पुढचा जे निवडणूकमध्ये जे बीएमसीचा निवडणूकमध्ये आमचा महापॉवर तिथे जाऊन बसणार, आम्ही असा अपेक्षा करतो आणि करून दाखवणार आहे। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून अशी एकूणच चर्चा होती की हव्या तशा जागा काँग्रेसने दिलेल्या नाहीयेत वंचितला, तर हे खरं आहे का? असं घडलंय का? असं झालंय का? मॅडम, कुठे ना कुठे हा चुकीचं वातावरण आहे। आता बघा, आम्हाला वरळी तालुक्यामध्ये पूर्ण आम्हाला 7 सीट आम्हाला दिली। गोवंडी असेल, विक्रोळी असेल, अशा काही जागा आहेत जिथे वंचितचा मतदार आहे। आपण जर बघितलं दलित मतदार असेल, मुस्लिम मतदार आहे, त्या जागा हव्या होत्या पण त्या मिळाल्या नाहीत, अशी एकूण चर्चा आहे। मी बोलणार, बोला तुम्ही बोला। मी तर या ठिकाणी हेच म्हणेल, आमच्या उमेदवारांनी आता जी स्टेटमेंट दिली, काही महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाशी बैठका चालू होत्या। बाळासाहेब आंबेडकरांनी, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 50% हा फॉर्म्युला वापरला होता, पण एकंदरीत सध्या आपल्या मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती बघता आणि खूप परिस्थिती बिकट आहे, मग कुठेतरी आपल्याला एकत्रित मिळून लढणं गरजेचं आहे। आणि सध्याचं राजकारण बघता, सध्याचं अर्थकारण बघता मुंबई पूर्ण विकण्याच्या मार्गाला लागलेली आहे। मग कुठेतरी काँग्रेसने एक पाऊल मागे येऊन, वंचित बहुजन आघाडीने एक पाऊल मागे येऊन समझोता करून कुठेतरी एकीने एक लढा उभारला पाहिजे, जेणेकरून वंचित घटकांना न्याय मिळेल। या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीने आता सध्या 62 जागा या मुंबईत लढवणार आहेत आणि त्या ताकदीने लढवणार आहेत। तरी वंचित बहुजन आघाडी या 62 जागेवरती खुश आहे आणि काँग्रेस पार्टी सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्याच्या भूमिकेत आहे आणि दोन्ही मिळून या मुंबईमध्ये चांगल्यापैकी वातावरण निर्माण करू आणि सत्ता परिवर्तन करण्याचं एक काम करू। या ठिकाणी आम्ही पण मी जसं सांगितलं, अशा 62 जागा काँग्रेसने वंचितला सोडलेल्या आहेत, ज्या 2017 मध्ये काँग्रेसने त्या भागामध्ये काँग्रेस 7व्या किंवा 8व्या क्रमांकावर होती किंवा काँग्रेसला त्या जागा मिळवता आल्या नव्हत्या, अशी एकूणच चर्चा आहे। म्हणजे ज्या जागांवर काँग्रेस जिंकू शकत नाही अशा जागा दिल्या, अशी चर्चा आहे। तर अशा जागा मिळाल्यात का? कारण का आपण जरी म्हटलं असतो की ज्या जागा 2017 मध्ये जो रिझल्ट आलेला, पण 2017 ते आज 2026 उगवता आहे, हा एवढ्या वर्षाचा जो कालावधी गेला त्याच्यामध्ये नक्कीच फेरबदल होणार आणि नक्कीच आपण रिझल्ट चांगल्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडी आणणार। सपोर्टला काँग्रेस आहे, काँग्रेसच्या सपोर्टला वंचित आहे, तर आम्ही नक्कीच याचा चांगल्या पद्धतीने रिझल्ट देऊ। कार्यकर्ते समाधानी आहेत का? एकूणच चर्चा होत होती की नाराजी आहे काँग्रेसवर, असं काही आहे का? कोण बोलणार? बोला बोला बोला। अजूनपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही, आमची ताकद बघू शकता आणि आम्ही लढेंगे और जितेंगे। पण ज्या जागा वाटपावरून ज्या चर्चा होत होत्या की काँग्रेसने वंचितला अशा जागा नाही दिल्या किंवा काही वेगळ्या जागा गळ्यात मारल्या, अशी एकूणच चर्चा होती आणि त्यामुळे नाराज आहेत वंचितचे कार्यकर्ते। आम्ही बिलकुल नाराज नाहीये, आम्हाला जेवढ्या अपेक्षित सीटा होत्या आमच्या ते आम्हाला मिळाल्या आहेत। तुम्ही पण उमेदवार आहात आणि तुम्ही सुद्धा उमेदवार आहात। आता अच्छा, इकडे जर आपण बघितलं तर 3 उमेदवार आहेत वंचितचे, 4 उमेदवार आहेत वंचितचे। तर समोर तुम्ही जर बघितलं तर आता ठाकरेंची शिवसेना असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल, हे सगळं मोठं आव्हान आहे
आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर आता मुंबईचा विचार केला तर एकूणच चर्चा होतीये मराठी अमराठी असेल या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होतीये. कशा प्रकारे वंचित लढणार आहे? मॅडम पहिला तर मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला हे कळवतो की महाराष्ट्रामध्ये आता जे निवडणूक झालेल्या आहेत त्याच्यामध्ये 5 आमचा नगराध्यक्ष आले आणि 104 सीट आम्हाला आले. जिथे तुम्ही जे मनसे आणि जे शिंदे गट बोलताय त्यांना तिथे काही नाही देईल आणि हा चुकी जे आहे प्रेस मीडिया ते दाखवलेलं ना कुठे ना कुठे आम्हाला वंचितला कुठे ना कुठे लपवचा प्रयत्न करतात. पण उगता सूरज को कोई दबा के नहीं और हमारा श्रद्धेय बाला साहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर एक सूरज है और वो उग रहा है और वो उगेगा भी है. आणखीन आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत. कोण कोण बोलणार? तुम्ही बोला. जसं की मी सांगितलं काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा काँग्रेसवर वंचितचे कार्यकर्ते नाराज आहेत का? गेल्या 2 दिवसांपासून ही चर्चा होती. ऍक्च्युली ही चर्चा मला वाटतं तुम्हीच रंगवली असेल, कारण आमच्या इथे कुणीही नाराज नाहीये. सगळ्यांना हे वॉर्ड जे सुटलेले आहेत ते सगळ्यांना खूप आनंदीचं आणि खेळीमेळीचं वातावरणामध्ये हे प्रचार सुरू आहे आणि काँग्रेस आम्हाला मदतच करत आहे याच्यामध्ये. त्यामुळे असं नाराजीचा सूर इथे कोणाकडे नाहीये. हव्या तशा जागा मिळाल्या अगदी होत्या त्या आम्हाला मिळाल्या. सगळ्या मिळालेल्या आहेत. मिटिंगा बैठका या ठिकाणी घेतल्या जातील आणि आम्हाला आनंद आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतले हे सगळे वंचितले कार्यकर्ते आहेत. न्याय हक्कासाठी लढणारे आहेत. आता युती झाल्यामुळे आम्हाला आनंद वाटतो की बाळासाहेबांना सर्वांना सोबत घेऊन जायचं जे काही स्वप्न होतं त्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरचा काँग्रेस मोठा पक्ष असल्यामुळे या ठिकाणी वंचितचे सर्व कार्यकर्ते त्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही बाळासाहेबांचं स्वप्न आणि वंचितला पुढे अत्यंत चांगल्या पद्धतीचं वोटिंग होईल आणि लोकांची सेवा कशी करता येईल याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत. तर हे सगळे कार्यकर्ते होते वंचितचे. याच्यातले जर तुम्ही बघितलं तर उमेदवार पण आहेत काही. जसं की मी तुम्हाला सांगितलं काही दिवसांपासून ही एकूणच चर्चा होत होती जागा वाटप असेल किंवा सुरुवातीपासूनच वर्षा गायकवाड या सुद्धा जेव्हा युतीची घोषणा झाली त्या गोष्टीला उपस्थित नव्हत्या आणि त्याच्यामुळे या चर्चा कुठून तरी सुरू झालेल्या होत्या की या युतीमुळे काँग्रेस आणि वंचितच्या युतीमुळे एकूणच नाराजी आहे काँग्रेसवर किंवा जागा वाटपानंतर वंचित नाराज आहे. या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी आणि आता जर आपण बघितलं तर वेळ निघून गेलेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करून हे सगळे कार्यकर्ते बाहेर आलेले आहेत. पुढचे जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू. कॅमेरा पर्सन आदित्य सोनावणे लोकमत.